नमस्कार मित्रांनो. आज आपण जाणून घेणार आहोत हिंदू धर्मातील सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक पूजनीय ग्रंथांपैकी एक असलेल्या श्रीमद भागवत महापुराणाची अद्भुत महती. 18 महापुराणांमध्ये श्रीमद भागवताला विशेष स्थान प्राप्त आहे. हा ग्रंथ केवळ कथासंग्रह नाही, तर तो भक्ती, ज्ञान, वैराग्य आणि मोक्ष यांचा दिव्य संगम आहे. भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राने आणि भक्तीच्या अमृताने ओतप्रोत भरलेला हा ग्रंथ आजही लाखो भक्तांच्या जीवनाला दिशा देत आहे. परंपरेनुसार भगवान वासुदेवांनी हे ज्ञान ब्रह्मदेवाला दिले. ब्रह्मदेवांनी नारद मुनींना, नारदांनी महर्षी व्यासांना, व्यासांनी शुकदेवांना आणि शुकदेवांनी राजा परीक्षिताला भागवत कथा सांगितली. श्रीमद भागवतामध्ये 12 स्कंध, 332 अध्याय आणि सुमारे 18,000 श्लोक आहेत. भागवताचा मुख्य संदेश अतिशय सुंदर आहे. भगवंताची प्राप्ती भक्ती मार्गानेच होते. यालाच भागवत धर्म असे म्हटले जाते. चला, आता जाणून घेऊया भागवताच्या 12 स्कंधातील दिव्य विषय. प्रथम स्कंध. प्रथम स्कंधात भागवताची निर्मिती कशी झाली याचे वर्णन आहे. राजा परीक्षिताचा जन्म, त्याचे पराक्रम, शमीक ऋषीच्या पुत्र शृंगीने दिलेला शाप आणि मृत्यू समीप आल्याचे कळल्यानंतर त्याने केलेले प्रायोपवेशन याचे वर्णन येथे येते. याच स्कंधात नारद मुनींचे चरित्र आणि द्वारकेचे वैभव देखील सांगितले आहे. द्वितीय स्कंध. द्वितीय स्कंधात शुकदेवांनी राजा परीक्षिताला भागवत कथा सांगण्यास प्रारंभ केला. भगवंताचे विविध अवतार, विराट पुरुषाचे स्वरूप, सृष्टीची निर्मिती आणि भागवताची 10 लक्षणे यांचे वर्णन येथे आहे. याच स्कंधातील चतुश्लोकी भागवत हे भागवताचे हृदय मानले जाते. तृतीय स्कंध. या स्कंधात विदुर आणि मैत्रेय ऋषी यांचा संवाद आहे. स्वयंभुव मनू आणि शतरूपा यांचा जन्म, जय विजय यांचा हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू म्हणून जन्म, भगवान वराहांनी हिरण्याक्षाचा केलेला वध यांचे वर्णन येथे आहे. तसेच कपिल मुनींनी आपल्या माता देवहूतीला दिलेला सांख्ययोगाचा उपदेशही याच स्कंधात आहे. चतुर्थ स्कंध. या स्कंधात दक्षयज्ञाचा विध्वंस, ध्रुव महाराजांची अखंड भक्ती, पृथुराजाचे चरित्र आणि पुरंजनाची कथा यांचा समावेश आहे. ध्रुवाची कथा आपल्याला शिकवते की दृढ श्रद्धा आणि भक्तीने अशक्य गोष्टही शक्य होते. पंचम स्कंध. प्रियव्रताचा वंश, ऋषभदेवांचे जीवन आणि त्यांचा पुत्र भरत यांची कथा येथे सांगितली आहे. याच स्कंधात विश्वरचना, पर्वत, नद्या, द्वीप आणि विविध लोकांचे अत्यंत विस्तृत वर्णन आढळते. षष्ठ स्कंध. हा स्कंध विशेषतः अजामिळाच्या कथेसाठी प्रसिद्ध आहे. पापी जीवन जगलेल्या अजामिळाने मृत्यूसमयी आपल्या मुलाचे नाव घेताना नारायण असा उच्चार केला आणि त्या एका भगवन नामामुळे त्याचा उद्धार झाला. ही कथा भगवन नामाच्या सामर्थ्याची महान साक्ष आहे. सप्तम स्कंध. सप्तम स्कंध म्हणजे भक्त प्रल्हादाचे तेजस्वी चरित्र. अत्याचारी हिरण्यकश्यपूचा पुत्र असूनही प्रल्हादाने भगवान विष्णूवरील श्रद्धा कधीही सोडली नाही. भगवान नरसिंहांनी प्रकट होऊन आपल्या भक्ताचे रक्षण केले. हा स्कंध भक्ती, श्रद्धा आणि निर्भयतेचे प्रतीक आहे. अष्टम स्कंध. या स्कंधात गजेंद्र मोक्ष, समुद्रमंथन, वामनावतार आणि बळी महाराजांची कथा सांगितली आहे. गजेंद्राने संकटात केलेली भगवंताची आर्त प्रार्थना आणि त्याला मिळालेला मोक्ष हा भक्तीचा सर्वोच्च आदर्श मानला जातो. नवम स्कंध. नवम स्कंधात सूर्यवंश आणि चंद्रवंश यांचे वर्णन आहे. भगीरथाने गंगेला पृथ्वीवर आणण्यासाठी केलेले तप, अंबरीश महाराजांची भक्ती, विश्वामित्रांची कथा आणि भगवान परशुराम यांचे चरित्र येथे येते. दशम स्कंध. दशम स्कंध हा भागवताचा सर्वात मोठा आणि सर्वात लोकप्रिय स्कंध आहे. यामध्ये भगवान श्रीकृष्णांचे संपूर्ण चरित्र अत्यंत रसाळ आणि भावपूर्ण पद्धतीने वर्णन केले आहे. श्रीकृष्णाचा जन्म, पूतनावध, कालियामर्दन, गोवर्धन धारण, रासलीला, कंसवध, रुक्मिणीहरण,
सुदाम्याची कथा, शिशुपाल वध आणि अनेक दिव्य लीलांचे वर्णन येथे आढळते. हा स्कंध भक्तांच्या हृदयातील अमूल्य खजिना मानला जातो. एकादश स्कंध. एकादश स्कंध हा अध्यात्म आणि तत्वज्ञानाचा महासागर आहे. यामध्ये भगवान श्रीकृष्णांनी उद्धवाला दिलेला उद्धवगीता स्वरूपातील उपदेश आहे. भागवत धर्म, वैराग्य, आत्मज्ञान आणि मोक्षमार्ग यांचे सखोल विवेचन येथे केले आहे.